किलेअर्क इथल्या समाज कल्याण वसतिगृहाच्या जेवणात गवारीच्या भाजीत पाल आढळली। यामुळे काही विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास झाला। त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करावं लागलं। संतप्त विद्यार्थ्यांनी याविरोधात वसतिगृहासमोर रात्री 11:30 पर्यंत ठिय्या आंदोलन केलं। सहाय्यक आयुक्त RM शिंदे यांनी या ठिकाणी भेट दिली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, या मुलांच्या प्रकृतीबाबतचे अपडेट्स आणि परिस्थिती आता नेमकी काय आहे? हॉस्टेल प्रशासनाकडून काही उत्तर मिळालंय का? सुवर्ण, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या किलेअर्क परिसरामध्ये समाज कल्याण विभागाचं वसतिगृह आहे, जिथं 1000 विद्यार्थी राहतात। त्याच्या युनिट 2 मध्ये आणि 1 मध्ये असे विद्यार्थी राहताना युनिट 1 मध्ये जेवणामध्ये सायंकाळच्या पाल आढळली आणि पालची मुलांनी बघितल्यानंतर काही मुलांना जेवणामुळे उलट्या झाल्या, मळमळ होऊ लागले। तातडीने त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं। मात्र त्यानंतर त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे येऊन ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। तिथले समाज कल्याण विभागाचे अधिकारी शिंदे हे येऊन गेले, विद्यार्थ्यांना सांगितलं की या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीनं होणार नाही। तरीही विद्यार्थ्यांनी सांगितलं की नेहमी सातत्याने होत असतं आणि अधिकारी त्याचबरोबर मंत्री सुद्धा या विभागाचे मंत्री छत्रपती संभाजीनगर आहेत, त्यांनी पाहणी केल्यानंतर सुद्धा इथला बदल होत नाही आणि त्यामुळे याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करीत विद्यार्थ्यांनी रात्री 11 पर्यंत आंदोलन सुरू केलेलं आहे। मात्र हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि अत्यंत गंभीर हा प्रकार आहे। या प्रकारामुळे मुलांच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर या संदर्भात मेस चालकांना काय प्रतिक्रिया दिली बघा। आलं बाबा, असं घडलेले त्या बकेटमध्ये पाल आढळली, बरोबर? ती बकेटमध्ये आढळली, ते मुलांनीच पाहिली, त्याच्यामध्ये फोटो काढला, मला दाखवला। ते सर्व बकेट पूर्ण काय असेल ते फेकायला लावलं, पूर्ण भाजी फेकायला लावली। त्याच्यानंतर तू बी आला, तुझ्या समोरच म्हटलं ती भाजी फेकण्यात आली, असा प्रकार घडलेला आहे आणि मी शेवभाजी करायला लागलो। त्याच्या पलीकडे मला काही माहितच नाही।